नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक 8/3/2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत कायम विनानुवाद तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर करण्याबाबत। मित्रांनो, राज्यातील अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा हा 1 जून 2024 पासून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। त्या अनुषंगानेच राज्यातील अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्प्यासाठीची माहिती सादर करण्याच्या सूचना मंत्रालय स्तरावरून देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार राज्यातील शाळांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आली होती। ती माहिती शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी या तिन्ही स्तरावरून घेण्यात येत आहे। त्यापैकी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयापर्यंत माहिती पोहोचलेली आहे आणि उपसंचालक कार्यालयाकडून ती माहिती शिक्षण संचालक कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयापर्यंत ही माहिती पाठवण्याच्या सूचना सदरील पत्रानुसार देण्यात आलेल्या आहेत। पाहूया पत्र सविस्तरपणे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भातील शासन पत्राचे अवलोकन व्हावे। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/10/2024 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यापूर्वी अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव टप्पा, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अघोषित शाळा, तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना दिनांक 1 जून 2024 पासून अनुदान मंजूर करण्यात आले असून अनुदान पात्र ठरत असलेल्या शाळा, तुकड्या व शिक्षक शिक्षकेतर पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत। शासन निर्णय दिनांक 14/10/2024 च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने संदर्भातील शासन पत्रामध्ये नमूद केलेल्या मुद्दा क्रमांक 1 ते 8 मध्ये नमूद मुद्द्याची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दिनांक 10/3/2025 पर्यंत समक्ष उपस्थित राहून सादर करावी। तसेच शासन निर्णय दिनांक 14/10/2024 मधील प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे। सॉफ्ट कॉपी DVTT सुरेख या फॉन्टमध्ये सादर करावी, अशा सूचना शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिल्या आहेत। मित्रांनो, हे पत्र व यासोबतचे प्रपत्र आपणास हवे असल्यास सदरील पत्र हे आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।